अवघातो शकोन हृदये देवाचे चिंतन इथे नसता वियोग लाभावुने काय मग छंद हरीच्या नामाचा सुचिरवूत सदा वाचा इथे नसता वियोग लाभावुने काय मग तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा इथे नसता वियोग लाभावुने काय मग विठला विठला पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा कृपाराने कथेचा विस्तार दुसरे करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील शुभ संकेताचं लक्षण मांडणारा भगवत भक्ताचा विचार प्रगट करणारा चिंतनाचं श्रेष्ठत्व सांगणारा चारचरणाचा अभंग महाशिवरात्रीच्या निमित्ताने इंदापूर ग्रामस्थांच्या माध्यमातून भजनी मंडळाच्या संयोजकांच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि यातील आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे। यथामती या अभंगाच्या अनुषंगानं जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि आजची सेवा माझ्याकडे सोपवली। एक परिहार द्यायचा तो असा की दरवर्षी या संयोजकांच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या निमित्ताने सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं आणि त्यातील एक सेवा माझ्याकडे मोठ्या श्रद्धेनं
जिव्हाळ्यानं सोपवली जाते. पण मागच्या वर्षी मला कीर्तन सेवा घेऊन सुद्धा येता आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण माझ्या मातोश्रीचं निधन झालं होतं आणि इथल्या दिवशी 3रा दिवस येत होता आणि म्हणून कुटुंबातनं मला थोडंसं जाण्यासाठी संमती नव्हती आणि म्हणून मला मागच्या वेळेला येता आलं नाही. शब्द देऊन सुद्धा सेवेला हजर राहू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. प्रस्तुत अभंगामध्ये शुभ संकेताचा विचार मांडलेला. संत महात्मे उपदेश करत असताना 3 प्रकारामध्ये उपदेश करतात. वाचिक उपदेश, क्रियात्मक उपदेश आणि सांकेतिक उपदेश. वाचिक उपदेश कशाला म्हणावं, क्रियात्मक उपदेश कशाला म्हणावं आणि सांकेतिक उपदेश कशाला म्हणावं. विठाला आपल्या समोर जो विचार मांडतात तो शब्दातून मांडतात. याला वाचेचा शब्दाचा उपदेश असं म्हटलं जातं. कीर्तनातून, प्रवचनातून आम्ही कीर्तनकार मंडळी समाजाला जाग करण्याचा प्रयत्न करतो, याला वाचिक उपदेश म्हणतात. कीर्तन हे जनजागृतीचं माध्यम आहे, परंतु याची बैठक वैचारिक असावी, मनोरंजन असू नये. मनोरंजनासाठी कीर्तन नाही. करमणुकीसाठी समाजात भरपूर व्यासपीठ आहेत. कीर्तन हे व्यासपीठ मनोरंजनासाठी खर्च करू नये, कारण हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे, जनजागृतीचं व्यासपीठ आहे आणि ते वाचेनं केलं जातं, म्हणून याला वाचिक उपदेश म्हणतात. आता वाचिक उपदेशात पुन्हा 2 प्रकार आहेत. सहज बोलणे हित उपदेश करुणी सहायाज शिकविते. सहज बोलण्यानेही उपदेश असतो आणि अट्टहासाचा सुद्धा उपदेश असतो. कीर्तनातला उपदेश अट्टहासाचा आहे, प्रवचनातला उपदेश अट्टहासाचा आहे, अनुग्रहामध्ये केला जाणारा उपदेश अट्टहासाचा आहे आणि संगतीमध्ये सहज उपदेश होतो, म्हणून सत्संगाला मोल आहे. संगतीमध्ये संतांच्या मुखातून कधी कोणता विचार बाहेर पडेल सांगता येत नाही. तो विचार आपल्या जीवनाला परिवर्तन करण्यासाठी उपयोगाला येईल हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून सत्संग नेहमी करावा, उपदेशाचा परिणाम होत असतो. चला, मी 2 उपदेश मांडत होतो. एक सहज आणि दुसरा अट्टहासाचा उपदेश. कीर्तनाचा अट्टहास केला जातो. कीर्तन अट्टहासाने बसवलं जातं. मला महाराजांनी मगा सांगितलं की कीर्तन ऐकून 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 पाठ केलं अट्टहास आहे. अट्टहासाचं कीर्तन, अट्टहासाचं भजन, अट्टहासाचा जप असतो. अट्टहासाचे शब्द आणि सहज. वाचिक मध्ये 2 प्रकार. पुढे जाऊ आपण. वेळेमध्ये मला पहिलं चरण पूर्ण करायचंय आणि म्हणून पुढच्या चिंतनाकडे जाऊ आपण. दुसरा उपदेश आहे तो क्रियात्मक उपदेश आहे. संत महात्मे कमी बोलतात आणि तोच उपदेश वागून जास्त दाखवतात, आचरणातून दाखवतात. आमचं उलट आहे. आमचं बोलणं जास्त आहे आणि वागणं कमी आहे का नाही?
आमचं कीर्तनकारांचं आमचं बोलणं भरपूर आहे. 2 तास कमी पडतात म्हणून आम्ही काही वेळेला 2.5 तास कीर्तन करतो. लोकांना वाटतं कधी बंद होईल. 2.5 तास बोलत राहतो आम्ही, पण त्यातला 0.5% सुद्धा कृतीत आणणं आम्हाला माहीतच नाही. आम्हाला एवढंच माहिती, आम्ही फक्त बोलण्यासाठी उभा राहिलोय. वागण्याचा आचरणाचा आमचा काडीमात्र संबंध विडाला. म्हणून महाराज लक्षणा मांडतात, संतांचा उपदेश हा आचरण प्रधान आहे. संत कमी बोलतात, पण जो सिद्धांत आहे, जो विचार आहे, तो कृतीतून मांडतात. तैसे संत जगी संत महात्मे या जगामध्ये क्रिया करून दाखवतात. फक्त आपल्याला सांगत नाहीत, हरिपाठ करा, पारायण करा, वारी करा. कोण? तुम्ही. वारी कोण करा? तुम्ही करा. भजन कोण करा? तुम्ही करा. हरिपाठ कोण करा? तुम्ही करा. भोजन कोण करा? भोजन म्हटलं की मग आम्ही, आणि भजन म्हटलं की तुम्ही. असं सांगत नाही, चला पंढरीशी जावो, मी सुद्धा वारीला यायला तयार आहे. साधनेच्या बाबतीमध्ये सांगतात, सदा नामघोष करा हरिकथा. नाही, सदा नामघोष करू. करा नव्हे, तुम्ही करा नव्हे, मी पण नाम घ्यायला तयार आहे. चला, माझा यातला हेतू एवढाच आहे. क्रियात्मक उपदेश संतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. वाचिक उपदेश, क्रियात्मक उपदेश आणि सांकेतिक उपदेश. संकेतामध्ये 2 प्रकार आहेत. शुभ संकेत असेल तर त्याला शकुन म्हणतात, आणि अशुभ संकेत असेल तर त्याला अपशकुन म्हणतात. व्यवहारामध्ये शकुन अपशकुन मानलेले खरे का खोटे हा माझा मुद्दा असणार नाही आज. व्यवहारातले जे शकुन आहेत, अपशकुन आहेत, ते खरे का खोटे हा माझा मुद्दा नाही.
पण समाजात मानलं जातं हे मांडून चिंतनाकडे येतो. आपण एखाद्या कामाला निघालोन मांजर आडवं गेलं. तुमच्या इकडं ही प्रथा आहे का? मांजर जर आडवं गेलं, काही काही जण काय करतात, माघारी फिरतात. का काम होणार नाही, अंधश्रद्धा आहे. आपण निघालोन मांजर आडवं गेलं. आता यात एक प्रश्न विचारतो, उजवीकडून मांजर आडवं गेल्यानंतर अपशकुन आहे का डावीकडून? आता याचं उत्तर मी देणार नाही, तुमच्या डोक्यात संभ्रम निर्माण करून टाकला. कारण तुम्ही मांजर आडवं गेल्यानंतर विचार करणार आहे, उजवं चाललंय का, तोपर्यंत ते जाणार आहे. मी मांजराची सोय करून दिली. तुम्ही विचार नक्की करणार आहे, आता हे उजवीकडनं निघालं का डावीकडनं, तोपर्यंत निघून जाणार. नाहीतर याच्या अगोदर हाकला त्याला, जाऊ देऊ नका, आडवं जाऊ देऊ नका. पण त्या मांजराला वाटतं हा माणूस माझ्या आडवा आला, आता दिवसभर मला खाद्य मिळणार, असं आपलं कर्म. आपण जर मांजराच्या आडवे गेलो तर त्याला खायला दिवसभर मिळणार नाही, उपवासच. कोणाचा? मांजराचा. यातला विनोद बाजूला काढा, माझं चिंतन चालू आहे. हा संकेत आहे, व्यवहारात मानला जातो. खरा का खोटा हा माझा मुद्दा नाही. पुरुषांचा डावा डोळा लवणं शुभ मानतात का अशुभ? अशुभ मानतात. पुरुषांचा डावा डोळा लवणं अशुभ मानतात आणि महिलांचा उजवा डोळा लवणं अशुभ मानतात. रूढीमध्ये खरं का खोटं हे चिंतन पुन्हा वेगळं आहे. रेकॉर्डिंग व्हायलं म्हणून मी त्याचा उल्लेख केला, कारण मला रेकॉर्डिंगची सवय आहे, मला त्याची काही अडचण येत नाही. आणि म्हणून मी तो मुद्दा मांडूनच चिंतन मांडायला सुरुवात केलेली आहे. चला, माझं चिंतन चालू आहे. उजवा डोळा लवाई लागला पुरुषांचा, शुभ मानला जातो. महिलांचा डावा डोळा लवाई लागला, शुभ मानला जातो. ही रूढ आहे, समाजात चर्चा चालते, संकेत आहे. याच्या पुढे जाऊन चिंतन. कुत्र रडणं कुत्र भुंकणं एकच का वेगळं? वेगळं आहे. कुत्र जर रडायला लागलं काय म्हणतात माणसं? हाकला त्याला, त्याला हाकला, काहीतरी संकट येणार. मग कुत्र्याला हाकलल्याने संकट जात काय? येणारच आहे. कुत्र संकट आणत का संकेत देत? संकेत देत. कुत्र संकट आणत नाही. तुमच्यावर संकट याई लागलं ही सूचना देत. काही जण म्हणतील गल्लीत रडायला लागलं तर नेमकं कुणावर संकट? मी नेहमी संभ्रम करत असतो का, या अंधश्रद्धेला बळी पडू नये म्हणून. मुद्दा मांडतो, समाजात हे चालतं हे मांडतो आणि संभ्रम करतो. मनुष्य त्या संभ्रमात गुंतून जातो. कुत्र जर रडायला लागलं तर गल्लीत नेमकं कुणावर संकट आहे? कुत्र्यावरच आहे रडायचं संकट. रडणं हे काय आहे? संकटच आहे. त्यामुळं खरं संकट कोणावर आहे? कुत्र्यावरच आहे. ढकलून देऊ आपण, कारण कुत्रे काही भांडायला येणार नाही, म्हणून कुत्र्यावर ढकलून देऊ आपण. चला ठीक आहे, पुढचं चिंतन पाहू आणि विषयाकडे येऊ. टिटवी जर ओरडायला लागली तर आपल्याकडे काय म्हणतात? कोणीतरी लगेच चर्चा करतात माणसं, कुणाचं वय झालं बघा, टिटवी ओरडायली, टिटवी ओरडायली. पण वय झालेला जातच नाही, कारण त्यांची शरीर चांगली आहेत. आत्ताची शरीर म्हणजे वडापाव भजे, नाजूक शरीर झालेली आहेत. शरीर कशी पाहिजे बघा. आता आम्ही यांच्याकडे जेवायला गेलो होतो, गपाटांच्याकडे. त्यांनी तुपाची वाटीच आणली. आता तुपाचा चमचा वाजतो पंक्तीत, तुपच पडत नाही.
तसं यांच्याकडे झालं नाही. आता पंक्तीत तूपच नाही, आणि जरी आलं तरी आत्ताच्या मुलांना खाऊ वाटत नाही. आई वडीलच म्हणतात त्याला आवडत नाही, तो खात नाही. त्याला आवडत नाही का आई वडिलांनी त्याला सवय लावली नाही? आई वडील दोषी आहेत. आई वडिलांनी तुपाची दुधाची त्याला सवय लावायला हवी आहे. बघा, जाता जाता विषय मांडतो, चिंतनाकडे येतो. आता गुडघे धरायला लागले का? दूध बंद झालं. चहात किती पडतो बघा. या वर्गाचं दुधावर प्रेम खूप आहे. चहा करत असताना त्यात एक थेंब सुद्धा जास्त पडू देत नाही ती ही मंडळी. चहा काळा दिसला तरी चालेल, पण दूध जास्त पडून चालणार. हा विचार कुणाचा? या वर्गाचा का त्या वर्गाचा? बघा, धाडस आहे. चहा बघण्यासारखा असतो, दूधच पडू द्यायचं नाही. इतकं कमी दूध चहात असतं, गुडघ्यापर्यंत कधी जावं? म्हणून आता टाळ घ्या, गुडघे दुखायले हो. टाळ घ्या, गुडघे दुखायला लागले. दूध कमी झालं, तूप कमी झालं, लोणी माहीतच होईना मुलांना. आता मुलांवर हे संस्कार केले गेले पाहिजेत, त्यांना ते खाऊ घातलं पाहिजे. आई वडील म्हणतात ऐकतच नाही. ऐकत असताना कानाखाली जर आवाज काढला असता तर त्यानं कधीच दूध तूप नाही म्हटलं. विठ्ठला जाता जाता थोडे संस्कार केले आरोग्याच्या बाबतीमध्ये. कारण करोनानं आम्हाला शिकवलं जीवनात जास्त महत्वाचं काय आहे तर आरोग्य, शरीर महत्वाचं आहे. आणि म्हणून निसर्ग आम्हाला दूध दररोज देतं. दूध हे पूर्ण अन्न आहे. या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ अन्न कोणतं असेल तर ते दूध आहे. हजारो लिटर दररोज दूध मिळतं, चहात वाया चाललं. सगळंच्या सगळं दूध चहामध्ये वाया चाललं, म्हणून गुडघे धरायला लागले. चला, जाता जाता थोडे संस्कार वक्ता म्हणून आपलं चिंतन चालू आहे. टिटवी ओरडायला लागली की लगेच चर्चा होते, कुणीतरी जाणार. चला, अंगावर पाल पडली, शुभ आहे का अशुभ आहे? अशुभ मानलं जात. पहाटेचं स्वप्न शुभ मानतात का अशुभ? इकडं स्वप्न पडतं का नाही हे ठरवू पहिल्यांदा. स्वप्न पडतं का नाही? झोपल्यानंतर पडतं का जागेपणी? काही काही जण जागेपणी स्वप्न बघतात आणि लाखो रुपये खर्च करतात. पण स्वप्न जागेपणी बघा, झोपल्यानंतर बघा. स्वप्न स्वप्नच आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहे, ज्ञानदेव पाहता पाहिले,
परिचयाचा दृष्टांत आहे. स्वप्नीचे चेईले जाईल रया. ज्ञानोबराय सांगतात स्वप्नातून जागा झाल्यानंतर लक्षात येतं स्वप्न खोटं होतं. पण पहाटेचं स्वप्न खरंय का खोटंय? संत वाङ्मयात स्वप्न काय मानलं? राजा हरिश्चंद्र राजाने राज्य दान दिलं. जागृतीत का स्वप्नात? स्वप्नात दिलं. आपण जागृतीतल्या वर्गणीचा शब्द पाळत नाही. आता 2 दिवस राहिले शिवरात्रीला, उगी मंडपात जाण्यापेक्षा लांब न जाऊ. 2 दिवस संपले की पुन्हा वर्गणी कुणी मागत. जागृतीतला शब्द पाळत नाही आपण. पण हरिश्चंद्र राजाने स्वप्नातला शब्द पाळला. स्वप्न एक सांगितलं मी, दुसरं सांगतो. तुकोबरायांना अनुग्रह झाला, गुरूंची भेट झाली. कुठं? स्वप्नात. मंत्र दिला राम कृष्ण हरी कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला बाबाजी आपुले सांगितले नाम. महाराजांना गुरूंची भेट झाली. पडिला विसर स्वप्ना माझे. स्वप्नामध्ये विसर पडला. कशाचा? तूप पावशेर. तूप मागितलं ते पण पावशेर. आता तूप कशाला म्हणतात, पावशेर कशाला म्हणतात? चला जाऊ द्या. मला आता या चरित्राचा विस्तार करायचा नाही, यातलं स्वप्न सांगायचंय. 2 लक्षणा मांडल्या. तिसरं, एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करण्याचा संकेत केला स्वप्नात. तिसरं स्वप्न आहे. आता काही जण म्हणतील ज्ञानेश्वरी शुद्ध करावी लागत होती का? मुळीच नाही. उच्चाराने त्यात मलिनता आली. उच्चारात जसं आपल्याकडे अभंग आपण पाठ करून म्हणतो का ऐकून म्हणतो? ऐकलेलं पाठ करतो का ग्रंथ घेऊन पाठ करतो आपण? आता उत्तर येणार आहे. उत्तर घ्यायचं मला सवय आहे. उत्तर काढतो बरोबर मी श्रोत्यांकडून. आपण ग्रंथ हातात घेऊन पाठ करत नाही, ऐकून पाठ करतो. ऐकून शब्द पुढं मागं होतात. सगळ्याच्याच पाठात शब्दाची शुद्धता आहे असं नाही. पटवून देण्यासाठी 2च प्रमाण मांडतो. देव वसे चित्ते त्यांचे घडावी संगती. घडावी हा एक शब्द आहे, पण याची चाल म्हणताना 99% म्हणणारा वर्ग घडा विसंगती. घडा विसंगती अर्थच बदलला. दुसरं प्रमाण गुण गायीन. गायीन हा एक शब्द आहे, पण म्हणताना गुण गायी न आवडी न फोडला जातो. याला अशुद्धता म्हणतात. मी म्हणणाऱ्याचा दोष मांडे ना, म्हणताना प्राप्त झालेली मलिनता. ती ज्ञानेश्वरीमध्ये आल्यामुळे ज्ञानोबरायांनी एकनाथ महाराजांना स्वप्नात संकेत दिला, म्हणून ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. शेवटी
एकनाथ महाराजांनी आपल्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेल्या आहेत. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. ही ओवी ज्ञानोबरायांची नाही, पण ज्ञानेश्वरीत आहे. कुणी लिहिली? एकनाथ महाराजांनी. त्यांना कुठं सांगितलं? स्वप्नात. हे स्वप्न सांगायला लागलो मी. चला ठीक आहे. खरं पाहिलं, अध्यात्माचा विचार केला तर अध्यात्मामध्ये जागृती सुद्धा स्वप्न आहे. आता ते पटवून देण्यात वेळ घालवत नाही, चिंतन अवघड होईल. जागृती सुद्धा स्वप्न असं अध्यात्म सांगतं. स्वप्न तर स्वप्नच आहे. पुन्हा 3 अवस्थेच्या 9 अवस्था सांगितल्या शास्त्राने. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती 3 आहे. 3च्या 9 मांडतो. फक्त क्रमाने मोजा. लक्षात येऊ द्या, नाही तर न येऊ द्या. वेळ नसल्यामुळं पटवून देत नाही, फक्त निर्देश करतो. जागृती 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 स्वप्न जागृती सुषुप्ती 3. स्वप्न जागृती स्वप्न 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 सुषुप्ती 6. सुषुप्ती जागृती सुषुप्ती स्वप्न सुषुप्ती सुषुप्ती 9. याच्या पलीकडं आहे ती तुरिया. विठ्ठल स्वप्नाचा संकेत जसा स्वीकारला तशा काही गोष्टी आहेत आपल्याकडं. आपण एखाद्या कार्याला निघालो आणि प्रेत समोरून आलं. आता खेडेगावात हे प्रकार कमी आहेत, कारण खेडेगावाचं क्षेत्रफळ कमी असतं आणि कोण गेलेलंय, कधी नेणार आहे, हे चर्चा घराघरात गेलेली असते. पण आपण निघालो आणि अंत्ययात्रा समोर आली, याला अशुभ मानलं जातं. याचा संत चरित्रातला विचार मांडतो, चिंतनाकडे येतो. एका वेळेला पैठण क्षेत्रातली एक लग्न होऊन भांडण झाल्यामुळे माहेरी राहणारी एक मुलगी होती. लग्न झालं, थोडे दिवस सासरी राहिली, पटेना म्हणून माहेरी येऊन पैठणमध्ये राहू लागली. काही वर्ष गेले आणि त्यानंतर मध्यस्थी मंडळींनी दोन्हीकडं बोलणी सुरू केली. दोघांना सकारात्मक केलं आणि तिला नांदाईला जाण्यासाठी तयार केलं. दोन्ही बाजूनी तयारी झाली. आई वडिलांनी मुलीच्या तयारी केली. आता तिला निरोप द्यायला निघायचंय आणि म्हणून ती मुलगी अनेक वर्षानंतर नांदाईला निघाली. इतका आनंद झाला. आई वडील परिवार नातेवाईकांना मुलगी नांदाईला चालली, तिला निरोप द्यायला जाऊ म्हणून ही सगळी मंडळी निघाली आणि समोरून एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा येऊ लागली. एकनाथ महाराजांनी देह ठेवला, अंत्ययात्रा यायला लागली. ती समोर आल्या आल्या मुलीच्या परिवाराला वाईट वाटायला लागलं. मुलीची आई विचार करू लागली, आता हा अशुभ संकेत आहे, अपशकुन आहे. आपली मुलगी नांदाईला निघाली, अंत्ययात्रा आली. ती मनात म्हणाली, या महाराजाला आत्ताच मरावं वाटलं. एकनाथ महाराज उठून बसले. जाऊ दे तुझी मुलगी नांदाईला, माझं जानच बदलतो. आता हे चरित्रातला प्रसंग आहे. काही जण म्हणतील हे खरं आहे का? नाथ महाराजांनी 2 वेळा जाणं बदललंय. याच्या पुढं एकदा ज्या वेळेला नाथ महाराजांनी देह ठेवला, त्यांना उचललं ताटीवर ठेवून. आपण उचलल्या खांदा देतो. पहिला खांदेकरी परिवारातला नातेवाईक असतो, खांदा दिला जातो. म्हणून गोडाला श्राद्धाला पहिली पंगत कुणाची? खांदेकऱ्याची. महाराजाची सुद्धा नाही. महाराजांना सुद्धा सांगतात, थांबा महाराज थोडं त्यांना बसवून येतो, त्यांना 2 घास पहिल्यांदा घेऊ द्या, मग तुम्हाला. खांदेकऱ्याचा मान आहे. नाथ महाराजांना उचललं, निघाले. हे 4 चर्चा करायला लागले. इतके मोठे झाले, एवढी ख्याती, महाराष्ट्रात नाव, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालले. आता कुणाला कसला अभिमान येईल काही सांगता?
येत नाही हे चौघ विचार करायला लागले. इतके मोठे, एवढा नावलौकिक आहे, पण तरी आपल्याच खांद्यावर निघाले. एकनाथ महाराज उठून बसले आणि त्यांनी सांगितलं, जाऊ दे, तुमच्या खांद्याला त्रास नको, उतरा खाली. आणि तिसऱ्या वेळेला एकनाथ महाराजांनी दिंडी काढली, चालत गोदावरी पर्यंत आले, नदीमध्ये प्रवेश केला आणि जलसमाधी घेतली. या चरित्रातला मला एकच प्रसंग सांगायचंय. अंत्ययात्रा समोरून येणं हा अशुभ संकेत, याला अपशकुन मानलं जातं. त्याच पद्धतीनं आणखीन एक मुद्दा मांडतो आणि चिंतनाकडे येतो. कावळ्याचा स्पर्श माणसाला होणं शुभ आहे का अशुभ आहे? इकडं कावळा माहितीये का नाही? कावळ्याचा स्पर्श काकस्पर्श म्हणतात. अशुभ आहे का शुभ आहे? रामायणामध्ये कावळा भरपूर आहे. इंद्रदेवाचा मुलगा जयंत कावळ्याचं रूप घेऊन चित्रकूटला आला, सीता मातेच्या पायाला चोंच मारली आणि म्हणून कावळे जातीला एक डोळा गमवावा लागला. आत्ता कावळ्याला एकच बुबुळ आहे, पण डोळ्याच्या खिडक्या दोन आहेत. कावळ्याला काय आहे? डोळ्याच्या खिडक्या दोन आहेत, पण आतलं बुबुळ एकच आहे. इकडचं बघण्यासाठी तो इकडं बुबुळ आणतो, आणि इकडं बघायचं असेल तर तेच बुबुळ इकडं आणतो. त्याचं एक बुबुळ गेलं कुठं? रामायण वाचावं लागतं. काकभुसुंडी कावळा, एका काकभुसुंडीने 7 वेळा रामाला पाहिलंय. रामायण ऐकणं वेगळं, राम पाहणं वेगळं. आता त्यानं कसं पाहिलं, काय पाहिलं, हे आत्ता इथं त्यात वेळ खर्च करत नाही. मला पहिलं चरण वेळेमध्ये पूर्ण करायचंय. माझं चिंतन चालू आहे. काकस्पर्श अशुभ मानला जातो, पण याच कावळ्याने आपण ठेवलेला घास शिवला, शुभ आहे का अशुभ आहे? तुमच्याकडे घास ठेवायची पद्धत आहे का नाही? आहे का? तिसऱ्याला घास ठेवायला जातो, 10व्याला घास ठेवायला जातो, गोडाच्या दिवशी घास ठेवायला जातो, श्राद्धाला घास ठेवायला जातो, म्हाळाला घास ठेवावा ही प्रथा आहे. मग तो कोणी शिवायचा? कावळ्याने. त्या कावळ्याने घास शिवला की शुभ, आणि माणसाला शिवलं की विठाला विठा. याच कावळ्याचं ओरडणं शुभ आहे का अशुभ आहे? चला पटवून देतो आणि चिंतनाकडे येतो. कावळा जर विषम अंकात ओरडायला लागला तर अशुभ आहे, आणि सम अंकात ओरडायला लागला तर शुभ मानलं जातं. तुम्ही म्हणाल शब्दात कळलो, पण पटवून द्यावं लागेल. काव काव काव, एक एक आहे. काव मध्ये अंतर, काव मध्ये अंतर, काव. पण याच्याऐवजी काव काव मध्ये अंतर, काव काव, याला सम म्हणतात. सम ओरडणं, विषम ओरडणं, या ओरडण्याच्या संख्येवर शुभ अशुभ अवलंबून आहे. बघा, याचा संकेत ज्ञानोबरायांनी मान्य केला, आपण मान्य करतोय, यात काय नवलय? आपल्यासारख्यानं कावळ्याकडं पाहणं, काही जण म्हणतील अंधश्रद्धा आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानसम्राट म्हणून ज्या ज्ञानोबरायांना पाहिलं जातं, ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये विचार मांडला गेला. उपजताची ज्ञानी, ज्ञान जन्माला आलं हे ज्ञानोबराय.
पण ते कावळ्या बरोबर संवाद करतात. त्या कावळ्याला विचारतात, अरे बाबा मला तू शकून सांग, पहिलं तो गे कावू को कथा है, शकून गे माये सांगता है. अरे बाबा तू आम्हाला शकून सांग, उड उड रे कावू तुझे, सोन्याने मडवीन पाहुणे पंढरी रावो, घरा काही येते. महाराज लक्षणा मांडाई लागले, पंढरीचा पाहुणा पंढरीनाथ आमच्या घरी कधी येईल सांगशील का? तू जर सांगितलं तर दोदे भरून वाटे, लावीन तुझे ओटे, दही भाताचे उंडे लावीन तुझे. बघा ज्ञानोबराय सुद्धा आम्हीच दाखवायला लागलेत. तू जर माझं काम केलं तर मी तुझं करतो. तो मला शकून सांग, मी तुला दही भात देतो. आपल्यासारख्यानं व्यवहारी बोलणं आणि ज्ञानोबरायांनी बोलणं. त्याला शकून विचारायला लागले म्हणजे कावळ्याला शकून कळतो, शुभ संकेत कळतो आणि तो सांगतो. अजून सुद्धा ग्रामीण भागात कावळा ओरडायला लागला की माणसं म्हणतात पाहुणे येणार. मग आता पाहुणे कोण येणार? मुलीला बघायला येणार, मुलाला बघायला येणार. नापास करून का जाईना पण पाहुणे येणार. चला ठीक आहे. मी कावळ्याचा शकून सांगत होतो, आता शुभ संकेत मांडतो. आपण जर एखाद्या कामाला निघालो आणि एखादी सुवासीन स्त्री पाण्याची घागर घेऊन कडेवर लहान बाळ घेऊन जर यायला लागली तर याला शुभ संकेत मानतात. मी आपल्याला संत वचन सांगितलं, संत चरित्र सांगितलं. आता इतिहास मांडतो आणि चिंतनाकडे येतो. इतिहास सुद्धा शकून अपशकून मानतोय. तानाजी मालुसरेंच्या चरित्राचा चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला तानाजी मालुसरे कोंडाणा घ्यायला निघाले त्यावेळेला त्यांची पत्नी ओवाळण्यासाठी निरंजन घेऊन आली आणि ती ओवाळू लागली. ओवाळत असताना निरंजन विझलं म्हणून ती सांगू लागली तुम्ही लढाईला जाऊ नका. निरंजन विझलेला आहे हा अपशकून आहे, तुम्ही लढाईला जाऊ नका. तानाजी मालुसरे योद्धे होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुला जर भीती वाटत असेल तर कपाळावरचं कुंकू पुसलं असं पोवाड्यात आपण ऐकतो. आणि सांगितलं परत आल्यानंतर लावा. ते निघत असताना मार्गावर सुद्धा कोणते कोणते संकेत झाले याचा सुद्धा विचार इतिहासानं मांडलाय. म्हणजे इतिहास संकेत मानतो, संत वचन संकेत मानत, संत चरित्र संकेत मानत. त्या पद्धतीनं संकेताचा विचार हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याकडं जर चिंतन यायला लागलं तर जीवनातला हा अति महत्वाचा संकेत आहे. आणि तो संकेत महाराजांनी आपल्या समोर प्रगट केला. प्रस्तुत अभंगाचं अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन. चिंतन जर निर्माण होऊ लागलं तर जीवनातला हा शुभ संकेत आहे. पारायणाला बसावं वाटणं शुभ संकेत आहे. अन्नदान करावं वाटणं शुभ संकेत आहे. भजनाला जावं वाटणं शुभ संकेत आहे. अभंगासाठी भांडण करणं हा शुभ संकेत नाही. भजनाला जावं वाटणं हा शुभ संकेत आहे. देवाच्या विषयी धारणा निर्माण होणं हा शुभ संकेत आहे.
मुखाला नाम यायचं असेल, मनात नाम यायचं असेल न हृदयात, हा क्रम आपल्याला पाहायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई, जय जय अवघातो शकोन हृदये देवाचे चिंतन, इथे नसता वियोग लाभावुने काय मग. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगानं शुभ संकेताचा विचार आपला चालू होता. मुखाला नाम यायचं असेल तर महाराज सांगतात, तेळ तेळ पुण्य साचा पडे. तिळा तिळा एवढं पुण्य जर संग्रही आला असेल तर वाचेसी नामातुडे, समागम घडे संतांचा. वाचेला नाम यायचं असेल तर बहुता सुकृताचे जोडी, बहुता सुकृताचे जोडी, जोडी बहुता सुकृताची जोडी, जोडी बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताचे जोडी, बहुता सुकृताचे जोडी. मनोनी म्हणजे विषय मांडला. बहुत सुकृताचे, अनेक जन्माचं सुकृत पुण्याई असेल तर वाचेला नाम येतं. पण हेच नाम जर मनात यायचं असेल तर ज्ञानदेवाधानी. हरिपाठाचा तिसरा अभंग, रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्माचं पुण्य लागतं त्यावेळेला मनात. याच्या पुढं हृदयात आहे. हृदय हा सुद्धा अवयव आहे. जसं आपल्याला डोळे अवयव आहे, कान अवयव आहे, नाक अवयव आहे, जीभ अवयव आहे, हात पाय अवयव आहे, तसा हृदय हा सुद्धा अवयव आहे. फक्त अध्यात्मानं हृदय शब्द स्वीकारला नाही, अंतःकरण स्वीकारला, पण भक्तिशास्त्रानं हृदय शब्द स्वीकारलेला आहे. आता याचं चिंतन पुन्हा सूक्ष्म आहे. माझ्यासमोर 25 मिनिटं शिल्लक आहेत. पूर्ण अभंग 25 मिनिटात संपवायचं आहे आणि म्हणून
अध्यात्म अंतःकरण म्हणतं. अंतः म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रिय. आतली इंद्रिय 4 आहेत: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आत 4 इंद्रिय आहेत आपल्याला. तसं हृदय, चिंतन हृदयानं करावं. चला एक प्रश्न मांडतो, लक्ष द्या. कीर्तन मनाने ऐकावं का कीर्तन बुद्धीने ऐकावं? चला आणखीन एक प्रश्न विचारतो. तुम्हाला बुद्धी माहिती आहे का? चला, बुद्धी दिली आहे का? सगळे शांत आहेत म्हणून पुढचे प्रश्न यायले बर का, नाहीतर विचारले नसते. चला, मनाने कीर्तन ऐकायचं, बुद्धीने ऐकावं का चित्ताने ऐकावं? चला, मनाने, बुद्धीने, चित्ताने ऐकावं का कानाने ऐकावं? चला, कानाने, मनाने, बुद्धीने, चित्ताने का श्रद्धेने? चला, कानाने, मनाने, बुद्धीने, चित्ताने, श्रद्धेने का भावयुक्त अंतःकरणाने? आपण कसं ऐकतो? ऐकतच नाही आपण, फक्त बसून उठतो. तुम्ही म्हणाल आम्ही कीर्तन ऐकत नाही, हे तुम्ही कसं ठरवताय? 7-7 दिवस कीर्तन ऐकून आपल्यात काडी मात्र बदल. वाक्य मी पूर्ण करू का तुम्ही करता? जर बदल झाला समजावं कीर्तन ऐकलं. काही जण म्हणतील बदल होऊन काय करायचंय, संसार आहे आमच्या माग. बदल होणं म्हणजे पांढरे कपडे काढून भगवे घालणं नव्हे, याला बदल म्हणत नाही. दाढी वाढवणे, जटा वाढवणे याला बदल म्हणत नाही. स्वभावातला बदल हे कीर्तनाचं फल आहे. नाहीतर अलीकडं भजनी मंडळाचे प्रमुख, ज्यांना लवकर राग येतो ते भजनी मंडळाचे प्रमुख असतात. काळ बदललाय. प्रमुख कुणाला करायचं नाही, होत असतात. जे रागीट आहे त्यांच्या तोंडाला कुणी लागावं, आपोआप सगळी सूत्र त्यांच्याकडे जातात. मी नेहमी सांगत असतो, घरात किरकिरी म्हणून भजनाला यायचं आणि भजनात पण यांचं ऐकूनच घ्यायचं. थोडं चुकलं की हा बोलतो, थोडा बदल झाला की तो बोलतो. मग बाकीचे म्हणतात सांगू नये का? सांगावं, वारकरी परंपरेप्रमाणे सांगावं, संसारातल्या प्रमाणे सांगू नये. कुटुंबात वागतो तसं भजनी मंडळात वागायचं नसतं. भजनी मंडळात वागताना लोण्यासारखं वागायचं असतं. आणि म्हणून इतके प्रकार मांडले मी. कीर्तन मनाने ऐकणं वेगळं, बुद्धीने ऐकणं वेगळं, चित्ताने ऐकणं वेगळं. जो मनाने जगायला सुरुवात करतो, जगतो, त्याला दुःख भरपूर आहे. पण जो बुद्धीप्रमाणे जगतो त्याला दुःख कमी आहे. त्याला दुःख नाही असं म्हटलं नाही मी, कारण बुद्धीनं वागणाऱ्याकडं विवेक असतो, विचार असतो, म्हणून त्याच्या वागण्यात सतत विचार दिसतो. दुःखाला बाजूला सारता येतं. चला, माझं चिंतन चालू आहे. हृदय चिंतन करायचंय, पण हृदयात चिंतन जर निर्माण झालं, जसं आपण म्हणतो बोर घेतली पाणीच लागलं नाही हो, हृदय मिळालं चिंतनच होईना. चाल दिली स्वरच लागेना. म्हणतो आपण काय, चाल दिली हो पण स्वरच लागेना. मग पकवाजाचा स्वर घेतला, पेटीचा स्वर घेतला, स्वर लागेना म्हणून स्वर यंत्र आणलं. माध्यम कितीही घ्या, यातनं स्वर काढावे लागतात. सप्त स्वर पेटीतून इथं आले नाही, तिथनं पेटीत आलेत. स्वर
पेटीतनं इथं आले नाहीत, कंठातनं पेटीत आले. हे शुद्ध 7 आहेत, 4 कोमल आहेत, 1 तीव्र आहे, 12 स्वर, मग त्यात पुन्हा खर्ज मध्य सगळं इथं आहे. पण इथून काढावं लागतं. याला जसं काढायचंय तसं चिंतनाला काढायला लागलो की हा शकून या बघा तो शकून हृदये देवाचे चिंतन. चिंतनाच्या बाबतीत पण थोडं बोलणं क्रमप्राप्त आहे. आपण शकुनावर बोललो, एकच शब्द चालू आहे आपला, 16-17 मिनिटं शिल्लक आहेत आणि यातलं चिंतन शब्द आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघा, चिंतनाच्या बाबतीमध्ये असा सिद्धांत आहे, चिंतने चिंतनी तद्रूपता. रामायणातला प्रसंग या बाबतीमध्ये मांडला जातो. अशोक वाटिकेमध्ये एका वेळेला सीता माता चिंताग्रस्त होती आणि अचानक तिच्या नेत्रातून अश्रू येऊ लागले आणि म्हणून सीता मातेजवळ असलेली एक दासी होती, ती त्रिजटा नावाची. ती म्हणायला लागली, आई साहेब काय झालं आपल्याला, का रडताय, काय विचार करताय. सीता माता म्हणू लागली, मी पण आमच्या वडिलांकडे असताना सप्ताह होता, कीर्तनाला गेले आणि कीर्तनात ऐकलं चिंतने चिंतनी तद्रूपता. आता मी इथं रामाचं चिंतन करतीये, त्यामुळं मी आता पुढच्या जन्मी राम होणार. ते एक राम आणि मी एक राम. देव 2 देव झाल्यानंतर भक्तीचा आनंद कसा, राम आणि सीता असतील तर भक्तीचा आनंद आहे. आपल्याकडे भजनाचा आनंद केव्हा मिळतो, देव आणि भक्ताचं नातं निर्माण झाल्यानंतर. सीता माता म्हणू लागली, ते एक राम मी एक राम. आता ती त्रिजटा आईसाहेबाजवळ राहणारी होती. ती म्हणायला लागली, आईसाहेब तुमचं अगदी बरोबर आहे, तुम्ही इथं चिंतन करताय त्यामुळं तुम्ही पुढच्या जन्मी राम होणार. पण आता राम जिथं चिंतन करताय ते कुणाचं करत असतील, सीता. राम चिंतन करायले, महादेव नाही. हा, प्रभू रामचंद्र चिंतन करायला लागले कुणाचं, सीता मातेचं. ते सीता 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 म्हणू लागले, म्हणजे पुढच्या जन्मी ते कोण होणार, सीता. तुम्ही कोण होणार, राम. राम सीता, देवभक्ताचं नातं. पुन्हा भजन चालू झालं. चिंतनाच्या बाबतीमध्ये महाराज लक्षणा मांडतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उत्तरे पार. नवे नवे अखंड चिंतन विठोबाचे, तयाचा हरिक वाटे देवा, धन्य माता पिता तयाचे या. काही जण म्हणतील नवीनच अभंग कुठनं आणला. नवीन आणला नाही, अन्वय पद्धतीने म्हटला. असं चिंतनाला अन्वय पद्धत चालते बर का, भजनात चालत नाही. नाहीतर एखाद्या भजनात असा अभंग म्हणसाल आणि बाकीचे म्हणायला लागल्यावर मग महाराजांनी सांगितलं हो चालतो म्हणून. हे अर्थ करताना चालतं, म्हणताना नव्हे. अर्थ अन्वय पद्धतीने चालतो. अखंड चिंतन जो करतो तयाचा हरिक, देवाला तो आवडणारा ठरतो. म्हणून येथे नसता वियोग लाभावुने काय मग. या चिंतनात जर वियोग नाही झाला तर त्याच्या लाभाला उन काहीच नाही. लाभच लाभ आहे. लाभ मांडत असताना महाराज सांगतात, छंद हरीच्या नामाचा सुचिर भूत सदावाचा. नामाचा छंद, चिंतनाचा छंद म्हणून वाचा शुद्ध झाली, सुचिरभूत झाली. त्याचं लक्षण मांडलं तुका म्हणे, हरीच्या दासा शुभ काळ
काळ अवघ्या दिशा. या हरिदासाला, या भगवत भक्ताला सगळा काळ शुभ आहे, सगळ्या दिशा शुभ आहेत, यावर एकच चिंतन मांडतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आपल्याकडे दक्षिण दिशा शुभ मानतात का अशुभ? महाराजांना सुद्धा नारळ देताना दक्षिणेकडं तोंड करून बसू देत कोण? संयोजक. संयोजक महाराजांना सुद्धा बसू देत नाहीत. खालतं वरतं बसा, म्हणजे पूर्व पश्चिम बसा. पण महाराजांना, वारकऱ्याला, भक्ताला सगळ्या दिशा सारख्या आहेत. एकूण 10 दिशा आहेत. 4 मुख्य, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, 4 उप. पूर्व उत्तर ईशान्य दिशा, पूर्व दक्षिण आग्नेय दिशा, याला उपदिशा म्हणतात. 4 मुख्य, 4 उप, 8 ऊर्ध्व आणि अध. 10च्या 10 दिशा भगवत भक्ताला शुभ आहेत. त्या दिशेचं कुठलाही अशुभपणा भक्ताला नाही. याला कारण हृदये देवाचे चिंतन. आता काळ मांडतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. चिंतन मोठं आहे, कितीही ऐकलं तरी ऐकावंच वाटत असतं. त्यामुळं तूप जास्त खाऊ नये. दुसऱ्या दिवशी मग उपवाशी राहावं लागतं. त्यामुळं तूप तेवढंच असावं, अर्धा चमचा, 1 चमचा. चला ठीक आहे, पण पचवण्याची सुद्धा ताकद असावी लागते. अशी आहे ताकद. चला विनोद बाजूला काढा. मी काळ सांगायला लागलो बरं का. आता हे चिंतन आहे, फक्त दृष्टांत वगैरे असते तर हेच आपलं चिंतन 2.5 तासाकडे गेलं असतं. पण मी बऱ्या प्रमाणामध्ये दृष्टांताला जास्त न येऊ देता विषय पटवून देऊन मूळ विषयाकडे लवकर आलो. आपला विचार चालू आहे काळ. अमावास्या शुभ म्हणतात का अशुभ? अमावस्येला लग्न कधी करतात का? नाही. पण शेतकऱ्याची सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? अमावस्या. वेळ अमावस्या. आम्हाला सुद्धा आमंत्रण देतात, महाराज जेवायला येता का, महाराज जेवायला येता का. वेळ अमावास्या. शेतकऱ्याच्या दृष्टीनं वेळ अमावास्या महत्वाची आहे. पण त्या तिथीला कुणीच विवाह करत का? मुहूर्त चांगला नाही. अलीकडं मुहूर्त पाळायला लागले का? प्रामाणिक उत्तर द्या. मुहूर्त काढतात पण पाळेना का तरुण मुलं पाळू देईना? बघा तरुण मुलांनी रेषा किती जाड केली. तरुण मुलं डॉल्बीसवर समोर नाचत नवऱ्याला येऊच देत नाहीत पुढं. काही काही वर आणि वधूचे जर आई वडील जास्त रागीट असतील, नाचणाऱ्याला डॉल्बीला तिथंच सोडतात तर नवऱ्याला बाजूनं आणतात. पण हे सगळ्याला शक्य होत नाही. मुहूर्तावर अक्षदा पडल्या पाहिजे. पुन्हा रात्रभर त्यांना डॉल्बी लावून द्या. मुहूर्त कशासाठी काढलेला असतो? मुहूर्त उगीच दिसलं पंचांग म्हणून मुहूर्त नसतो. कुठल्याही वेळा काढून दिलेल्या नसतात. त्याला गणित आहे, त्याला शास्त्र आहे. शास्त्रानुसार सूर्योदय सूर्यास्ताला डोळ्यासमोर ठेवून मुहूर्त काढलेला असतो. पण अलीकडं मुहूर्तच पाळला जाईना. मग कशाला काढायचा? चला जाऊ द्या. संस्कारासाठी थोडं बोललो जाता जाता. मला कोणाला बोलणं हा हेतू नाही. त्यात पुन्हा बोलूनही म्हणत होतो कारण रेकॉर्डिंग चालू आहे आणि म्हणून. पण जाऊ द्या, बोलून पुढं जाऊ आपण. परण्याला जाताना येताना डॉल्बी समोर मुलं नाचायला लागली आणि हळदीला हळद लावून लग्न मंडपात कोण? बहुतेक तुमच्या इकडं नाही. हळद फक्त नवरा नवरीला असावी का लग्न झालेल्याला पुन्हा लावावी? कशी आहे पद्धत? फक्त
फक्त नवरा नवरीला असावी, पुन्हा बाकीच्यांना लावू नये. कळेच ना आम्हाला, कुणी कुणाला हळद लावायला लागली. माफी मागून सांगावं लागतं. बायकांनी बायकाला लावलं, एखाद्या वेळी सोडून द्या, जाऊ द्या, माफ करा. पण कुणी कुणाला हळद लावायला लागले, त्याचा व्हिडिओ त्यांचेच पती काढायला लागले, स्टेटस ठेवायला लागले. स्टेटस कशाचा? हळदीचा. काय कुठं निघालो आम्ही? काय संस्कृती आहे? काही लक्षातच येईना आमच्या. काय चाललेलं आहे आपलं? हळद कुणाला लावली जाते, का लावली जाते, याचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. विठ्ठल, आपलं काळ याच्यावर बोलणं चालू आहे. अमावास्या याच्यावरून मी थोडं बोलायला लागलो आणि त्या दृष्टीनं चिंतन मांडत असताना सगळा काळ भगवत भक्तासाठी शुभ आहे. आणि म्हणून वारकऱ्यांना भजन रात्री असतं का दिवसा? रात्री असतं. रात्र शास्त्रदृष्ट्या निषिद्ध आहे का ग्राह्य आहे? निषिद्ध आहे. कायदा रात्री भ्रमण करू देत नाही. म्हणून पोलिसांची जर गाडी फिरायला लागली आणि एखादा रस्त्यात दिसला, अडवून काय करतात? सगळी चौकशी करतात. कायद्याला सुद्धा रात्री भ्रमण करायला कायद्याने बंदी घातलेली आहे, फिरू देत नाही. आपण जर म्हटलो कुठं गेले होते? भजनाला. कशावरून? म्हणून कपाळावर बुक्का लावावा. बुक्का असला की मग पोलीस पण म्हणणार आहेत, हा भजनाला गेलता, जावा. ते पण अडवत नाहीत, पण चौकशी करतात. कायद्याने रात्री भ्रमण करणं बंधन निषिद्ध आहे, बंधन केलेलं आहे. शास्त्र सुद्धा सांगतं रात्री फिरू नये. रात्री भ्रमण करणाऱ्याला निशाचर म्हणतात. पण भजन करायला रात्री परवानगी का? शुभ का? भगवत भक्ताला चिंतनाला सगळा काळ. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ. ज्ञानेश्वर